कुठला दिलो का म्हणजे ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, ज्यांनी 370ला विरोध केला, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना विरोध केला, त्यांच्याबरोबर दिलो का गठबंधन? म्हणजे म्हणून मी मगाशी म्हटलं ते बरोबर आहे. जे 1 वर्षापूर्वी आम्ही जो निर्णय घेतला तो कसा योग्य होता त्याची खातरजमा यांच्या पाटणाच्या बैठकीमधून झालेली आहे. आज यापूर्वी उद्धवजी भारतीय जनता पक्षाच्या वर आरोप करायचे, मुक्तीसोबत सरकार स्थापन केलं, मुक्तीसोबत गेले. आज काल काय केलं त्यांनी? मुक्तीच्या सोबत बसले, गप्पा केल्या. चारा घोटाळ्यातला आरोपी लालू त्यांच्या बाजूला बसले. आता मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन करणार. अरे काय, कुठल्या तोंडाने आंदोलन करणार तुम्ही? सगळ्या भ्रष्टाचारांच्या बरोबर तुमचं जे काही साठलोटं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. खरं म्हणजे दुर्दैव आहे या देशाचं की 15 पक्ष एकत्र येतात, त्यांच्यातला कॉन्फिडन्स गमावलेला आहे, त्यांनी पूर्ण विश्वास गमावलेला आहे. नैराश्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आणि खरं म्हणजे 15 लोकांनी मोदी साहेबांच्या विरुद्ध येणं, याच्यातच मोदी साहेबांचा विजय आहे, याच्यातच मोदी साहेबांची जीत आहे आणि यांची हार आहे. त्यामुळे हे किती अशा प्रकारच्या आघाड्यांनी एकत्र आलं तरी यापूर्वी देखील आपण पाहिलं 2014ला अशा आघाड्या एकत्र आल्या होत्या. 2019ला तर कितीतरी आरोप केले सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन. तरी सुद्धा या देशातल्या जनतेने विरोधी पक्षाला 40 पेक्षा जास्तीचे खासदार निवडून नाही दिले. म्हणजे विरोधी पक्ष नेत्यासाठी जेवढे खासदार लागतात तेवढे देखील या देशातल्या जनतेने निवडून दिले नाहीत. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून खरं म्हणजे या देशाची जी काही प्रतिमा जगभरामध्ये उंचावण्याचं जे काम मोदी साहेब करतायत, त्यांच्या पाठीमागे जनता आहे. अशा किती आघाड्या आल्या, या सगळ्या नैराश्यातून आलेल्या आहेत. ह्या आपला बचाव, पारिवारिक बचाव झाला पाहिजे, देशाचं नाही, नागरिकांचं देणं घेणं काही नाही. यानं स्वतःचा पक्ष कसा वाचेल, स्वतःचा स्वार्थ कसा वाचेल, स्वतःची खुर्ची कशी वाचेल, अशा प्रकारच्या केविलवाण्या प्रयत्नातून ही बैठक झालेली आहे. आणि म्हणून मी मगाशी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. सर, तुम्ही दिल्लीला जाणार होतात, आज दिल्लीला जाणार होतात, दिल्लीला जाणं रद्द झालंय. नेमकं कारण काय? बऱ्याच चर्चा सुरू झाल्यात. म्हणजे तुम्ही हवामान खराब होतं ते तुमच्या पथ्यावर पडलं की खरंच बैठक हुकली? अरे बाबा, खरं म्हणजे पाऊस आला हे सगळ्यात महत्वाचं आहे. पाऊस आपल्याला पाहिजे. आणि बैठकीला कालच मी केसरकर यांना पाठवलंय आणि ती बैठक आपली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी लावली होती मणिपूरसाठी. आणि केंद्रीय गृहमंत्री सक्षम आहेत आणि त्यांनी तर 370 सारखं कलम हटवण्याचं धाडस दाखवलेलं आहे. त्यामुळे ते सक्षम आहेत. आणि नक्की यामध्ये मी एवढंच सांगेन की जे काय देशभरामध्ये या आघाड्या आणि या सगळे जे काही एकत्र येण्याचा जे काय प्रयत्न होतोय हा लोक स्वीकारणार नाहीत. पहिली गोष्ट तर त्यांचा एक नेता अद्याप ठरलाय का? एक नेता अद्याप ठरलाय का? नाव ठरलंय का? त्याच्यामध्ये एकमत नाही, स्वार्थासाठी सगळे लोक आले एकत्र, जसं महाराष्ट्रामध्ये पूर्वी एकत्र आले होते. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही निर्णय घेतला तो कसा बरोबर होता, का घ्यावा लागला याचं जे काही उत्तर देखील कालच्या बैठकीतून मिळाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंमध्ये जे काही सध्या म्हणजे ट्विट युद्ध चाललंय किंवा त्यांनी म्हणजे माझ्या परिवाराशी तुम्ही संबंध जोडू नका की अशा जे परिवार तुम्हाला सुद्धा आहेत असं उद्धव ठाकरे म्हटले. याच्यामध्ये परिवाराचा विषयच येत नाही. याच्यामध्ये परिवार कुठून आला? इथून राज्याचं आणि जनतेचं हित बघा ना तुम्ही. आज जर
कोविडची चौकशी लावली आहे. चौकशी कुणी लावली आहे? ईडीने लावली आहे. ईडी हे केंद्रीय तपास यंत्रणा आहे. आज त्यामध्ये कॅगचे ताशेरे आहेत. कोविड सारखा आजार, भयंकर आजार होता. इकडे माणसं मरत होते आणि इकडे लोक पैसे खात होते. मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणं हे काय चांगलं आहे? आज एका डेड बॉडीच्या बॅगची किंमत 500-600 रुपयावर तुम्ही 5,000-6,000 रुपये जर लावत असाल तर याच्यापेक्षा दुसरं काय मोठं पाप असू शकतं? आणि त्यामुळे याचा हिशोब तर द्यावा लागेल. आणि त्याच्यामध्ये कुठेही आम्ही राजकीय सूडभावनेपोटी, राजकीय सुडापोटी कुठलीही कारवाई आम्ही केलेली नाही. आम्ही त्या ईडीच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप केलेला नाही. जे काय करताय ईडीचे अधिकारी करतायत त्यातून सत्य काय ते सत्याला सामोरे जा. दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या. का आदळआपट करताय? या सगळ्या प्रकरणात 12,500 कोटी रुपयाचा जर गैरव्यवहार झाला असेल कॅगच्या म्हणण्यानुसार तर जनतेसमोर येऊ द्या. हे जनतेचे पैसे आहेत. हे आपण विश्वस्त आहोत. जनता मालक आहे आणि हे सर्व पैसे जनतेचे आहेत. एक एक पैसा हिशोब लोकप्रतिनिधींनी दिला पाहिजे. तेवढं धाडसी असायला पाहिजे. तेवढे आपले हात स्वच्छ असले पाहिजे असं माझं मत आहे. सर जयस्वालांवर जी रेड झाली त्याच्यानंतर सनदी अधिकाऱ्यांमध्ये टॉपमोस्ट अधिकारी जे आहेत त्यांच्यात एक अनरेस्ट पाहायला मिळतोय. पॉलिटिकल फौजमध्ये अधिकाऱ्यांचा बळी जाता कामा नये किंवा वरिष्ठ अधिकारी जे आहेत सचिव दर्जाचे हे सुद्धा तुम्हाला भेटायची तयारी करतायत सगळे एकत्रितरित्या. तर नेमकं राज्याच्या राजकारणामध्ये किंवा दोन्ही बाजूंमध्ये सनदी अधिकारी भरडले जात आहेत का? यामध्ये लोकप्रतिनिधी असू द्या, अधिकारी असू द्या, ज्यांनी चांगलं काम केलं असेल त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळेल. ज्यांनी लोकांच्या पैशाचा अपहार केला असेल त्यांनी कारवाईला सामोरं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये दुसरा विषयच नाहीये. त्यामुळे एकदम स्पष्ट आमचं मत आहे. ही कारवाई जी आहे ईडीने केलेली आहे. या बाबतीमध्ये ईडी सगळं काय सांगू शकेल. आम्ही याच्यामध्ये राज्य सरकार म्हणून कुठलाही हस्तक्षेप केला नाही. परंतु एवढं मात्र आहे, हा जनतेचा पैसा आहे. हा जनतेच्या कामासाठीच वापरला गेला पाहिजे. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षांमधून ज्या सुविधा, चांगले रस्ते, दिवाबत्ती, पाणी, स्वच्छता, आरोग्य या मूलभूत सोयी सुविधा मुंबईकरांना मिळाल्या पाहिजे होत्या त्यापासून त्यांना वंचित ठेवण्याचं ज्यांनी पाप केलं त्यांना हिशोब द्यावा लागेल. मातोश्री याचे थेट लाभ, या कोविड घोटाळ्याचे मातोश्री हे थेट लाभार्थी आहे. बघा, याच्यावर मी काही बोलू इच्छित नाही. जे काय निघेल ते चौकशीतून समोर येईल. मी मगाशी म्हणालो, आताही सांगतो, सूडभावनेपोटी, आकसापोटी, राजकीय सूडबुद्धीने कुठली कारवाई आम्ही करणार नाही. सरकारला वर्ष पूर्ण होत आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार व्हायचा हाय टाइम आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा म्हणतात. बिलकुल वर्षभर आम्ही चांगलं काम करतोय. सरकार चांगलं काम करतोय. वर्षपूर्ती होतीये त्याची सगळी लेखाजोखा तुमच्या समोर येईल आणि मंत्रिमंडळ विस्तार देखील होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. कोरोना काळामध्ये जो घोटाळा झालाय त्याच्या अपहाराविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याचं मातोश्री कनेक्शन आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, कोणीही कुठल्याही प्रकारे सूडबुद्धीने कारवाई करणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणा तपास करते आहे. चौकशीत जे समोर येईल त्यातल्या दोषीला शिक्षा होईल. एक छोटासा ब्रेक पहा फक्त. न्यूज 18 लोकमत.